नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण बघणार आहे हळदीचा सुरुवातीचा टप्पा आणि शेवटचा टप्पा. यामध्ये आपण केलेलं नियोजन हे कसं राहिलं? आपण केलेलं नियोजन कसं आहे, 22 मेला आपण या प्लॉटची लागवड केलेली आहे. 4x4 चा बेड पाडून आपण या प्लॉटची लागवड केलेली आहे. आता शेवटचा अंतिम टप्पा आहे. तर सुरुवातीला आपण 4x4 चा बेड मारलेले आहेत आणि या प्लॉटला सुरुवातीला आपण डी-ए-पी 20-20-0-13, 15-15, 10-26-26, पोटॅश, लिंबोळी इतर घटक आपण दिलेले आहेत. तर दुसऱ्या डोसमध्ये आपण याला परत 20-20-0-13, वनिता ॲग्रो किट अशा बऱ्याच प्रकारच्या किट वगैरे दिलेल्या आहेत आणि नंतर आपण या प्लॉटची संगोपन केलेलं आहे. या प्लॉटला आपण चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. व्यवस्थित त्याची वाढ झालेली आहे. पूर्णपणे हा प्लॉट वाढलेला आहे. त्यानंतर थोडा धुळीमुळे करप्याचा प्रादुर्भाव आला. त्यानंतर आपण बऱ्याच प्रकारचे कीटकनाशक वापरलेत. त्यानंतर आपण वॉटर सॉल्युबल खतांची सुरुवात केली. वॉटर सॉल्युबल खतामध्ये आपण 1261 हे फुटव्यासाठी घेतले. त्याच्यानंतर आपण इंडोके पोटॅशमधून एक ॲग्रोमधून आपण इंडोके पोटॅश दिले. त्यानंतर इज्रा दिला आहे. बऱ्याच प्रकारचे असे प्रोडक्ट सोडलेले आहेत आपण. तर मित्रांनो, हे जे प्लॉट आहे तर याचा अंतिम टप्पा चालू आहे. यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये 005234 हा आपण याला दिलेला आहे. 005234 हा आपण वॉटर सॉल्युबल खत घेऊन आपण त्यामध्ये आपण दिलेला आहे. या ठिबकद्वारे याची वॉटर सॉल्युबल खत दिलेलं आहे. तर आता आपल्याला 0050 त्याला सोडायचं आहे. तर वॉटर सॉल्युबल खत 0050, त्यानंतर 05234 दिलेला आहे. 0050 पोटॅश सोनाईट, यानंतर आपण इंडोके पोटॅश देणार आहेत. अशा बऱ्याच प्रकारचे आपण खत वापरलेले आहेत. तर मित्रांनो, याची वाढ परत कॅल्शियम वगैरे सगळ्या गोष्टीची चांगली वाढ झालेली आहे. आपण बघू शकता. अशाच प्रकारे आपण बघा हळदीची सुरुवात आणि शेवट हा कसा असतो. तर आपण बघू शकता याची हाईट. आता हे याचे पानं बसायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला काय द्यावं लागेल, तर सुरुवातीला आपण सगळं नियोजन व्यवस्थित केलं होतं. त्यानंतर आपल्याला हे बघू शकता तुम्ही, आपण वाढ कशी झालेली आहे. कंदाची वाढ आहे. त्यामध्ये आपण आपल्या शेंगाची वाढ किंवा फुगणे किंवा लांबणे हे व्यवस्थित प्रकारे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे आपले आपण दिलेल्या प्रोडक्टनुसार याची कशी वाढ झालेली आहे हे बघा. हे शेंग भरणीला सुरुवात जास्त झालेली आहे. शेंग भरलेली आहे. हा अंतिम टप्पा आहे. या अंतिम टप्प्यामध्ये आपण बघू शकता की याची लांबी, रुंदी आणि वाढ. त्यानंतर पोटॅशयुक्त खत द्यायचे आहे. तर पोटॅशयुक्त खत दिल्यामुळे हा जो डोळा आहे, हा जो कंद आहे, हा कंदाची वाढ आणि हा डोळा लांब होण्यासाठी मदत करतो. त्यानंतर आपण बघू शकता किती चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आलेले आहेत आपल्याला. चांगल्या प्रकारे वाढ बी झालेली आहे. कमीत कमी 4 फुटाची वाढ झालेली आहे. आणि कंद पण चांगल्या प्रकारे आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो, की या प्लॉटला खाली माल कशा प्रकारे लागलेला आहे. तर आपण 1 मिनिटात या सगळ्या गोष्टी बघू शकता. कशा प्रकारचा आपला प्लॉट आहे. आपण जे प्रॉडक्ट इथं वापरलेले आहेत, चांगल्या प्रकारे आपण प्रॉडक्ट घेतलेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकता याची वाढ, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. त्याचं संगोपन चांगल्या प्रकारे केलेलं आहे आपण. तरी आपण हे बघू शकता, की कंदाची वाढ, माल लागणे, माल पोकणे अशी सुरुवात झालेली आहे. हा अंतिम टप्पा आहे. याच्यासाठी आपल्याला पोटॅश, इतर खतांची चांगल्या प्रकारे वॉटर सॉल्युबल खत सोडणार आहोत. त्यामध्ये 05234 सोडलेला आहे. 0050 सोडलेला आहे. आता आपण ही केलेली 4x4 ची 4x4 मध्ये आपण याची लागवड केलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण याचं संगोपन केलेलं आहे आणि हा जो कंद आहे, बघू शकता मालवण कशा प्रकारचा आहे. शेंग भरणीला चांगली प्रतिसाद भेटलेला आहे आपल्याला. आणि कंद पण चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली हळद पण भरपूरपणे चांगल्या पोखण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये बघा तुम्ही अजून पण कंद जे शेवटला बुडाला गेलेला आहे,
हे बघू शकता तुम्ही. अजून पण हे बघा, पूर्ण प्रकारचे याची वाढ झालेली आहे. त्यामध्ये आपण चांगल्या खताचा वापर केला. फुटव्यासाठी आपण 30 फ्लो सोडलं होतं. 30 फ्लोच्या नंतर इजरा दिला होता. फुटव्याची पण साधारणतः चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. त्यानंतर बघू शकता आपण, की त्या कंदाची वाढ किंवा एका एका झाडाला किती माल आहे. कमीत कमी चांगल्या प्रकारच्या फण्या आहेत. त्यामध्ये बघू शकता आपण, माल पण चांगल्या प्रकारे आहे. हे बघा, याच्यामध्ये काही कुठलाही घट होण्याची शक्यता नाही. कारण की जो हे गाभा आहे, तो पूर्णपणे चांगल्या मोठ्या प्रकारचा भरलेला आहे. तरी आपल्याला आता या प्लॉटला बसण्यासाठी व काढण्यासाठी खूप वेळ बाकी आहे. तरी कमीत कमी 15 दिवस ते 1 महिनाभर चांगल्या प्रकारचा याचा प्रतिसाद होईल. आपण बघू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा प्लॉट कसा वाटला तुम्हाला, सबस्क्राईब करा किंवा मला फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.